मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेडसरपणाचं लक्षण आहे? निश्चितच नाही. काही वर्षापूर्वी ही नक्कीच धारणा होती सर्वसामान्यांमध्ये की मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे वेड्यांचे डॉक्टर आहेत. कारण फार पूर्वी मानसिक आजारांना एक वेडसरपणाचं किंवा करणी कवटाळी याचं स्वरूप दिलं गेलं. पण आता शास्त्रीय भाषेत म्हणजे सायन्सनी याच्यावरती भरपूर रिसर्च केला आणि हे लक्षात आलं आहे की जसं डायबिटीज एक आजार असतो तसंच मानसिक आजार देखील एक प्रकारचा आजार आहे, ना की करणी कवटाळी. हे मी नक्कीच खोटं आहे असं म्हणेल की मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेडसरपणाचं लक्षण की काय. हा एक आजार आहे, याचे एक स्पेशलिस्ट डॉक्टर असतात, त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेतली की हा आजार बरा होतो. उपचाराअभावी बेचैनी या आजाराचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकतं का? निश्चित हे खरं आहे. अँक्झायटी किंवा बेचैनी किंवा अतिचिंता माणसाला आतून लिटरली खाऊन टाकते. जसं एखादं लाकूड ते छोटे किडे असतात जे आतून पोखरून टाकतात, अगदी त्याच पद्धतीने बेचैनी माणसाला आतून पोखरून टाकते. आणि वरून दिसायला तर हे अगदी नॉर्मल वाटतात, बाकीच्यांना वाटतात की अरे याला खरंच काय झालं आहे, पण त्याचा त्रास तो स्वतःच जाणतो, म्हणजे त्याला कुठल्या लेवलचा त्रास होतो. आणि हे जर असंच चालू राहिलं ना तर हळूहळू त्याचा कॉन्फिडन्स कमी होतो, त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होऊ शकतं आणि सिव्हिअर डिप्रेशनमध्ये निश्चितच आत्महत्येचे विचार येतात आणि काही पेशंट्स आत्महत्या करतात देखील. म्हणून अँक्झायटीला जितकं आपण लवकर कट डाऊन करू तितकं आपल्या सर्वांसाठी ते चांगलं आहे. कोरोना काळात जीवन अगदीच निरस झालं आहे का? आशेचा एकही किरण शिल्लक राहिलेला नाहीये का? निश्चितच सध्या जे काही कोरोना रोगाची जी साथ सुरू आहे त्यांनी सर्वांचंच खच्चीकरण झालेलं आहे. हा रोग सर्वांसाठीच नवीन आणि अनिश्चित असा आहे. तरी देखील मला असं वाटतं की त्याच्यामध्ये भरपूर रिसर्च होत आहेत आणि आपल्याला होप्स ठेवून चालाव्या लागणार आहेत लाईफमध्ये. कारण कोरोना असो किंवा इतर काही असो, आर्थिक मंदी असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचं अनसर्टन्टी असो, ही कधी ना कधी आयुष्यामध्ये येणारच. आणि अनसर्टन्टीला कुठल्या बोटमध्ये तुम्ही बसताय, फिअरच्या बोटमध्ये म्हणजेच भीतीच्या बोटमध्ये बसून प्रवास करताय का फेथ म्हणजे विश्वासाच्या बोटमध्ये बसून प्रवास करताय, हे आपल्याला ठरवायचं आहे. फेथच्या बोटमध्ये जर बसलो तर आपल्या अडचणी 50% कमी होतील आणि फिअरच्या बोटमध्ये बसलो तर अडचणी निश्चितच डबल होणार आहेत, हे एवढं लक्षात ठेवावं. त्यामुळे फेथ नेहमीच जागृत ठेवावा. निश्चितच सर्व प्रॉब्लेम्सला सोल्युशन्स असतात. मानसोपचार तज्ज्ञ फक्त झोपेच्या गोळ्या देतात म्हणून त्यांच्याकडे न गेलेलंच बरं? हे पूर्णतः खरं आहे असं मी मानत नाही. कारण जेव्हा कुठल्याही प्रकारचा व्यक्ती त्रासामध्ये असतो तर त्याचा मेंदू उत्तेजित असतो त्या मोमेंटला. मग तो डिप्रेशन असो, अँक्झायटी असो का तीव्र प्रकारचे मानसिक आजार असो, तर सुरुवातीला त्याचा मेंदू रिलॅक्स होण्यासाठी आम्हाला काही दिवसांसाठी झोपेच्या मेडिसिन्सचा वापर करावा लागतो. पण तेही अगदी स्पेसिफिक असतं, पेशंट स्पेसिफिक हे निर्णय असतो. आणि हा वापर जरी केला तरी एक साधारण आपण जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस याचा वापर करतो आणि त्याच्यानंतर मात्र पेशंटला फक्त त्या आजाराची औषधे दिली जातात, झोपेची औषधं दिली जात नाहीत. पूर्वीची ती औषधे होती ज्यांनी पेशंटला झोप लागायची, कामाच्यावर त्यांचा परिणाम व्हायचा. पण आता नवीन औषधी निघालेली आहेत, सायन्स फार पुढे गेलेलं आहे आणि आता असे मेडिसिन्स आहेत की ज्याचा त्यांच्या वर्क प्रोफाईलवर देखील परिणाम होत नाही. तर ही शंका सर्वांनीच मनातून काढून टाकावी. चिंतारहित जगण्यासाठी काय करावं? चिंतारहित जीवन कसं जगावं? निश्चितच फार छान प्रश्न आहे हा. मी थोडंसं याला इलॅबरेट करू इच्छितो. एखादा मिनिट जास्त घेईल मी इथे. चिंतेमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती असतो ना, त्याची विचारांची स्पीड खूप वाढलेली असते. फास्ट विचार येतात. म्हणून जेव्हा तुम्हाला चिंता किंवा अनसर्टन्टी लाईफमध्ये येते तेव्हा ही स्पीड तुम्ही स्लो डाऊन करा. मल्टीटास्किंग करू नका तुम्ही त्या मोमेंटला. मल्टीटास्किंगने देखील आपले विचारांची स्पीड वाढते. वन थिंग ॲट अ टाईम हे फोकस ठेवावं. दुसरी गोष्ट, प्रोसेस ओरिएंटेड
काम करावं, रिझल्ट ओरिएंटेड करू नये, स्पेशली जेव्हा अँझायटी असते. कारण अँझायटीमध्ये आपण खूप रिझल्ट्सबद्दल चिटकलेले असतो त्याला. तर त्या सिस्टीमला, त्या प्रोसेसवर लक्ष करावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अँझायटी असते तेव्हा आपल्या अपेक्षा खूप रिजिड झालेल्या असतात. तर तिथे थोडंसं फ्लेक्झिबल राहायला शिकावं आपण. प्रायोरिटीज सेट कराव्यात. जे फार महत्त्वाचं आहे त्याला जास्त वेळ द्यावा. म्हणजे जर एखादं कमी महत्त्वाचं सुटलं तरी इट इज ओके ॲट दॅट टाईम. ही फ्लेक्झिबिलिटी माइंडची डेव्हलप करावी. याने देखील बेचैनी कमी होते. आणि थर्ड आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अँझायटी म्हणजे हे मिक्सचर असतं रिअल प्रॉब्लेम्सचं आणि काल्पनिक प्रॉब्लेम्सचं. तर हे प्रॉब्लेम्स ओळखायचे कसे, याला वेगळं कसं करायचं, फार सोपं आहे. जे प्रॉब्लेम प्रेझेंट टेन्समध्ये आहेत, म्हणजे जे अस्तित्वात आहेत, दिसतात डोळ्यासमोर, ते रिअल प्रॉब्लेम्स आहेत. त्याला रिअल लाईफमध्ये सोल्युशन पॉसिबल आहे. आणि जे फ्युचर टेन्समध्ये आहेत, जसं की आता माझी गाडी बंद पडली, माझं कसं होणार, फेल होईल का वगैरे वगैरे, हे फ्युचर टेन्समध्ये झाल्यात गोष्टी. तर ह्या असे प्रॉब्लेम्स हे काल्पनिक असतात. याला जास्त महत्त्व देऊ नये. कारण काल्पनिक प्रॉब्लेम्सला आपण रिअल वर्ल्डमध्ये सोल्युशन काढू शकत नाही. प्राणायाम करा, योगासने करा. यांनी अँझायटी कमी होईल. आणि यांनी देखील नाही झाली तर सायकॅट्रिस्टकडे या, बोला, आपलं मन मोकळं करा. निश्चितच प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. थँक्यू व्हेरी मच.